बातमी आहे विधान परिषद निवडणुकीची। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी अशी आग्रही विनंती पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। या संदर्भातलं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय। तर उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा, येणाऱ्या काळामध्ये तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळे यांनी दिलेली आहे। आजची राजकीय परिस्थिती किंवा गतकाळातील सर्व जे एकंदरीत निर्णय जे होते या सर्व गोष्टींचं सिंहावलोकन आपसूक या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो संवादाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये निश्चित एक चांगल्या वातावरणामध्ये निर्णय होईल। उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे आणि उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे आणि ती भूमिका आमची आहे। आज प्रदेशाध्यक्षाची माझी चर्चा झाली, ते उद्धवजींना भेटून आले। उद्धवजी लढत असतील तर काही विषय नाही, पण पुढची सुद्धा, कारण राज्यसभा पहिली घेतली, आमच्या लोकशाही आघाडीमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं पुढची चर्चा होऊन हे निर्णय होणे अपेक्षित आहे। आम्ही ती चर्चा करतोय। आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्षाची चर्चा केली, त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले। या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे, त्यांची सुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात। त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत। तर विधान परिषदेवरती उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका असं संजय राऊतांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असं शशिकांत शिंदे यांनी देखील म्हटलेलं आहे असं संजय राऊत यांनी सांगितलंय। मवियाच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणतायत। काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला। विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल ही त्यांची भूमिका आहे। त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन आला, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दूरध्वनी आला की आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येतो की आपणच विधिमंडळात जायला हवं। पीसीसी असेल किंवा सीएलपी असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत। पण विधान परिषदेवर एकूणच काय म्हणणं आहे उद्धवजींच्या? तुमच्या अध्यक्ष असताना ते मुख्यमंत्री होते। मला आता त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। मूळ प्रश्न आहे की आता जे आमचं पीसीसी आणि सीएलपीनी जे वक्तव्य काल केलेलं आहे, जो काही निर्णय ते घेतील त्याला आम्हाला समर्थन द्यायचं। भारताचे बातमी आता भाजपच्या गोटातून आहे। भाजपात पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी देण्यात येणार नाहीये, सूत्रांची सगळी माहिती आहे। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं देखील या ठिकाणी ठरल्याचं कळतंय। लोकसभा विधानसभेत पराभूत झालेल्यांना संधी नाहीयेच। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्यासंदर्भात दंडक आहे। लोकांमधून निवडून येणाऱ्यांना मागच्या दारानं इथे राजकीय पुनर्वसन करणं योग्य नाहीये असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत असल्याचं सूत्र सांगतायत। तर विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलेला आहे। विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवलेली आहे। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या बैठकीत निर्णय झालेला आहे। विधान परिषदेसाठी भाजपकडून 30 नावं दिल्लीत, सूत्रांची माहिती। माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी।
तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्र सांगतायत. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा देण्यात आला होता. भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं.